जे घडलं ते फक्त मला आणि फडणवीस साहेबांनाच माहिती आहे. त्या खोलीत फक्त मी आणि फडणवीस साहेब होतो. तुमचे बंधू नव्हते? नाही, कोणच नव्हतं. चव्हाणसाहेब पण नव्हते. जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो त्या पक्षामध्ये असताना, शेवटचं जेव्हा मी भेटलो त्या पक्षात, तेव्हा जे संभाषण झालं ते माझ्या आणि सन्माननीय फडणवीस साहेबांमध्ये झालं. तिसरं कोणच नव्हतं. तुम्ही भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून नितेश राणे यांच्याकडे कसं बघता? भाऊ आहे माझा तो. मी नेता असं म्हणालो. मग नेता भारतीय जनता पक्षाचा आहे, तो त्याचं काम करतोय, मी माझं काम करतोय. आणि भावाला माझ्यामुळे त्रास होऊ नये याची काळजी पण घेतो मी. आणि आत्ताच्या निवडणुकीत पण तुम्ही घेता ही काळजी? हो, घेणारच ना. नाही तर अजून भरपूर काय झालं असतं. फक्त नितेश तिकडे आहे म्हणून, फक्त राणेसाहेब तिकडे आहे म्हणून, नाहीतर काय अजून बोलायला काय मला वेळ लागला नसता. पण मी माझी मर्यादा मी ओळखतो. काही लोकांनी, म्हणजे माझ्या फॅमिलीचे नाही, फॅमिलीच्या बाहेरच्या लोकांनी त्यांची मर्यादा ओळखावी. रवींद्र चव्हाणांनी अर्थात. तुमचा का राग आहे एवढा रवींद्र? माझा नाही आहे, त्यांचा आहे. तुमच्यावरती? हो. आणि काही स्पेसिफिक कारण? आता ते त्यांना विचारलं पाहिजे ना साहेब. मी तर कधीही भेटले, म्हणजे मी निवडून आल्यानंतर पहिले जे काही 5 लोक ज्यांना मी भेटायला गेलो त्यापैकी एक ते होते. त्यांच्या पाया पडायचो मी. आजही त्यांनी मला सांगितलं की निलेश, सगळं काय विसर आणि तू ये. पाया पडायलाही तयार आहे मी. साहेब, माझा काय वैयक्तिक राग नाहीच आहे. मी त्या सिस्टमच्या विरोधात आहे. हे तुम्ही 25,000 50,000 जे काय उधळताय ना प्रत्येक मतामागे, आता दररोज रेट वाढतोय. आता काहीतरी 50च्या वरही गेला असेल, तासामध्ये रेट वाढतोय. एवढं स्टॉक मार्केटमध्ये पण व्हॉल्यूम बदलत नसेल तेवढं ह्यांचं व्हॉल्यूम बदलत आहे. सिरियस आहे, व्हेरी सिरियस. गो अँड फाइंड आउट. विचारा. तुमच्याकडे सगळं साधन आहे विचारण्याचं, घुसण्याचं. साहेब, तुम्ही स्टिंग ऑपरेशन करा ना. आम्ही कशाला लागतो तुम्हाला विचारायला? आम्ही कदाचित खोटं बोलू, पण ग्राउंड रियालिटी तुम्ही कॅमेरा घेऊन जाऊ शकता बघायला. पण मग सत्ताधारी पक्षाला इतकं का करावं लागतं? पैसे इतके 50,000 हजार रुपये वगैरे वाटायला लागतात?